श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 676. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये स्वर्गातील देवता आणि विशेषतः इंद्राचा जो या चित्रकूट पर्वतावरती आलेला हा प्रेमसागराचा प्रवाह पाहून अवस्था झाली होती, त्यातून स्वर्गवादी वृत्तीचं आपण थोडंसं चिंतन करत होतो. एक महत्वाचं सूत्र आपण अभ्यासत होतो की स्वर्ग हे केवळ एक स्थान नाही, ती एक प्रवृत्ती आहे. आपल्या स्वार्थाचं जतन करणारी प्रवृत्ती आहे. भगवंताची सकाम उपासना करून त्याबदली पुण्याची गाठोडी बांधणारी प्रवृत्ती. या पुण्याच्या गाठोड्यांचा विनियोग करून केवळ भोगवादी संस्कृती हेच या जणू स्वर्गाचं स्वरूप आहे. आपण स्वर्गातल्या देवतांचा हा उपमर्द करत नाहीये, परंतु गोस्वामीजी आम्हाला हे सर्व सांगून केवळ एकच भावना आमच्या हृदयामध्ये जतन करू पाहत आहेत की भगवंताची आपण निष्काम आणि दंभविरहित भक्ती करावी, जी खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्तीचं रहस्य आहे. कारण जीवनात केलेले दंभ आणि सकाम उपासना हे केवळ आमची गती स्वर्गापर्यंत नेऊ शकते. माऊलींनी देखील या स्वर्गवादी वृत्तीचा केलेला अव्यय आपण 9व्या अध्यायामध्ये पाहतोच. अशा या स्वर्गामधल्या देवतांनी भरताची मती फिरवावी अशी प्रार्थना शारदेला केली. शारदा माता केवळ त्यांना हसून म्हणतीये की अरे, तुम्हाला 1000 डोळे असूनही तुम्हाला समोर उभा असलेला हा मेरू पर्वतासारखा मतिधीर भरत कळत नाही का रे? ज्याच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताजी आहेत, त्याच्या हृदयामध्ये कधीच अज्ञानाचा अंधकार नसणार. आणि त्यामुळं भरताची मती बदलवण्याचं हे दुस्साहस तुम्ही करू नका. शारदा माता जरी ब्रह्मलोकाला निघून गेली तरी देवतांनी आपला पण सोडला नाही. त्याच्या आधाराने त्यांनी षडयंत्र रचायला सुरुवात केली. प्रबळ मायाजाळ रचून जणू काही भय, भ्रम, अप्रीती, उच्चाटन अशा पद्धतीचा एक खेळ त्यांनी या स्वर्गातून चित्रकूटावरती मांडायचा प्रयत्न सुरुवात केला. खरोखर या चाललेल्या चित्रकूटावरच्या प्रेमप्रवाहामध्ये राक्षस जेवढे अडथळा नव्हते, त्यापेक्षा देवता रूपी देहामध्ये असलेली ही राक्षसी वृत्ती जणू काही अडथळा ठरू पाहत होती. गोस्वामीजी आम्हाला आज पुन्हा एकदा चित्रकूटावरती घेऊन येणार आहेत. त्याआधी थोडंसं एका चौपाईमध्ये पुन्हा या स्वर्गाची वास्तविकता ते आपल्याला सांगतात आणि तत्पश्चात चित्रकूटावरील संवाद गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून आम्हाला पुढे सांगू लागतात. करी कुचाली सोचत सुरराजू, भरत हाथ सबू काजू अकाजू, गए जनकू रघुनाथ समीपा, सन्माने सब रबिकुल दीपा, समय समाज धर्म अविरोधा, बोले तब रघुवंश पुरोधा, जनक भरत संवादु सुनाई, भरत कहाउती कही सुहाई, तात राम जस
आयसु देहु सो सबु करे मोर मतएहु। सुनि रघुनाथ जोरी जुग पानी, बोले सत्य सरल मृदुबानी। विद्यमान आपुनी मिथिलेसु, मोर कहब सब भांति भदेसु। राउर राय रजाय सुहोई, राउरी सपथ सही सिरसोई। राम सपथ सुनि मुनि जनकु, सकुच सभा समेत। सकल बिलोकत भरत मुखु, बनई न उतरु देत सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, जेव्हा या देवतांच्या लक्षामध्ये आलं की शारदा माता देखील आपल्याला या समयी मदत करण्यासाठी असमर्थ आहे, खरं तर अशा वेळेला देवतांनी प्रभू रामचंद्रांचे चरण घट्ट धरायला काय हरकत होती? परंतु शारदा मातेच्या सांगण्यानंतरही यांच्या वृत्तीमध्ये फरक पडलेला नाही. त्यांनी आपल्या मनातल्या या स्वार्थी भावनेच्या आधाराने सर्व देवतांनी एकमेकांशी सल्ला मसलत करून एक षडयंत्र रचलं, एक प्रबळ मायाजाळ रचलं, ज्याच्या आधाराने भय, भ्रम, अप्रीती आणि उच्चाटन पसरवलं जातं. आपण या आजच्या काळात देशामध्ये बघतो ना की एखाद्या चांगल्या विचाराभोवती जेव्हा देश संघटित होत असतो, तेव्हा बुद्धिवादी जीव कुठल्या तरी विचित्र अपेक्षेने वेगवेगळे मतप्रवाह करून संघटित होत असलेल्या समाजामध्ये दुफळी माजवतात. संघटन हे खऱ्या अर्थाने ते घडूच देत नाहीत. हा जो एक आपल्याला समाजामध्ये चालणारा विचार प्रवाह दिसतो ना, हीच ती समाजामध्ये भ्रम, अप्रीती निर्माण करणारी स्थिती या देवतांनी या चित्रकूटावरती मांडायची ठरवली. परंतु ते चुकीच्या लोकांच्या भोवती या अशा प्रकारचे जारण मारण मंत्र उच्चाटन करण्याचा प्रयत्न करत होते. जे आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या चित्रकूटावरती आले होते, त्यांच्या मनामध्ये इतर कुठल्या गोष्टीची वासना भ्रम निर्माण करू शकेल, अप्रीती निर्माण करू शकेल. अशा रीतीने या देवता करत असलेला प्रत्येक प्रयत्न हा जणू काही फोल ठरू लागला. आणि तेव्हा इंद्र मनामध्ये विचार करतोय, भरत हाथ सबु काजू अकाजू. आता आपलं काम फत्ते होणं किंवा न होणं हे सर्व काही भरतजींच्या हातामध्ये आहे. बघा, जो इंद्र काही वेळापूर्वी शारदा मातेला आवाहन करून भरतजींची मती फिरवण्यासाठी प्रयत्नशील होता, भरतजींनी अयोध्येमध्ये परत जावं आणि राजगादी स्वीकारावी, त्यासाठी त्यांच्या मनामध्ये या अयोध्येच्या राजगादी साठी मोह निर्माण करण्याचा जो इंद्र प्रयत्न करत होता, त्याच इंद्राला जेव्हा लक्षात आलं की आता इथं आपले सर्व प्रयत्न संपले आणि आता आपलं काम जर कोणाकडून होणार असेल तर ते केवळ भरतच करू शकेल, त्या क्षणी या इंद्राला आपली सर्व दृष्टी भरतजींच्याकडे लावावी लागली. सज्जनो, या स्वर्गामधल्या देवतांची ही देखील एक विचित्र वृत्ती आपल्याला दिसतीये की जे ते समोरच्यासाठी भाव व्यक्त करत असतात, त्यांच्या अंतरंगामधल्या खऱ्या भावनेचं दर्शन
हे ते व्यक्त करत असलेल्या भावातून होतच असं नाही. जे अंतरंगामध्ये अखंड भरताला काही करून अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत आणि एकीकडं भरताच्या विषयी मनामध्ये असा भाव धारण करतायत की आता तोच आपला तारणहार आहे, हेच या भगवंताला न खपणारं दंभ आहे बघा. हीच या स्वर्गामधली सकामता भगवंतापासून त्यांना दूर ठेवते. आणि म्हणून वारंवार मोक्षप्राप्तीच्या रहस्यातले हे वाक्य मी जे पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलंय की श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या वाक्यामध्ये केवढं मोठं रहस्य दडलेलं आहे सज्जनो. जर आम्ही या अर्हतेला पूर्ण करू शकलो नाही तर आमची गती ही स्वर्गातल्या या देवतांमध्येच या स्वार्थी प्रवृत्तीच्या आधारानेच आम्हाला आमचा पुढचा या आत्म्याचा प्रवास कंठण्याशिवाय पर्याय ठेवत नाही. आपण म्हणाल की अरे छान आहे ना, स्वर्गामध्ये काय वाईट आहे. परंतु आपण असे गंमत सांगू का, या स्वर्गातल्या देवता देखील एकमेकांशी प्रचंड स्पर्धा करत असतात. त्यांच्यामध्ये देखील एक विलक्षण विषय वासना असते. मी आपणास मध्यंतरी ती एक गोष्ट सांगितली होती, दोह्यामध्येच त्याचा संदर्भ आला होता की प्रति इंद्र स्वर्गामध्ये गेलाय, कारण की मुख्य इंद्र समुद्रामध्ये दडून बसला होता आणि त्या इंद्राची जागा घेताच त्याला या इंद्राच्या पत्नीवरती प्रेम आलं. आणि मग तिथून त्याची जी अधोगती सुरू होते आणि मग मुख्य इंद्राकडून तो कसा मारला जातो, हा कथाप्रवाह आपण चौपायांच्या दरम्यान काही आठवडे महिन्यांपूर्वी अभ्यासला होता. त्या संगतीमध्ये जाताच तो एक अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला देखील परस्त्रीचा मोह झाला. हा असंगाचा संग आहे, हा भोगवादी जीवनाचा संग आहे आणि त्यातून जीवाची केवळ अधोगतीच ठरत जाते. आणि त्यामुळं आजच आपल्या भक्तीमधली सकामता काढून टाका, आपल्या भक्तीमधला दंभ काढून टाका. म्हणजे काय करायचं, मी जसा आहे तसा आपल्याला शरण आलोय महाराज. आपण मला अंतर्बाह्य जाणता, मी आपणासमोर काय वेगळं रूप धारण करू. मी जसा आहे आपला आहे. आपण माझ्या अंतरंगातल्या सर्व भावभावनांना जाणता, मी आपणापासून काय लपवणार. अशा रीतीने भगवंतापासून ते जीवन व्यवहारातल्या प्रत्येक आचरणामध्ये सत्याचा आश्रय घेणं हेच दंभविरहित होणं आहे. तर आपल्या जीवनामध्ये करत असलेल्या प्रत्येक कर्माला ते कर्म माझ्याकडून भगवंत घडवून घेतोय आणि त्या कर्माचं फळही जे काही असेल ते भगवंत मला जे देईल ते मी गोड मानून घेईन. हाच कर्मयोग आमच्या जीवनामध्ये एकदा स्थिरावला की आमचं अंतर्बाह्य आचरण निष्काम आणि दंभविरहित होतं आणि ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे बघा. असो, अशा रीतीने गोस्वामीजींनी आपल्याला या स्वर्गवादी प्रवृत्तींचा अत्यंत विस्तारपूर्वक या चौपायांमधून वृत्तांत सांगितला आणि तो आमच्यासारख्या साधकांसाठी सांगितलाय बरं का. इकडं खाली मग चित्रकूटावरती गोस्वामीजींची नजर येते आणि ते पाहतात की राजा जनक वसिष्ठ मुनींच्या समवेत प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेलेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी राजा जनक आणि आलेल्या सर्व वसिष्ठ, विश्वामित्र इत्यादी मुनींचा सन्मान केलेला आहे. सर्वांना उचित आसन प्रदान करण्यात आलेलं आहे आणि आता या धर्मसभेला सुरुवात होते. सर्वप्रथम मुनी वसिष्ठ सर्व गोष्टींचा विचार करून प्रभू रामचंद्रांनी जी त्यांना विनंती केली आहे की आपणच आता यावरती काहीतरी उपाय करा, सर्व लोकांना
खूप हाल अपेष्टांमधून जावं लागतंय, त्यावेळेला मुनी वसिष्ठ या सर्व गोष्टींचा विचार करून, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या समाजाची अंतरंगाची असलेली स्थिती जाणून आणि धर्माला कुठल्याही पद्धतीने विरोध होणार नाही अशा अविरोध वचनांच्या आधाराने संवाद करू लागतात. बघा, रामायण हे मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आहे. त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरित्राच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला जीवन सुंदर करण्याच्या मर्यादाच जणू काही हे रामायण सांगतं. संवाद कसा असावा, समयाला धरून असावा, उपस्थित असलेल्या लोकांच्या अंतरस्थितीला जाणून असावा, आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपण कुठेही धर्मविरोधी वचनांचा आधार घेत नाही ना, याचा विवेक अखंड संवाद करणाऱ्याच्या हृदयामध्ये असावा. मुनी वसिष्ठ अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांशी संवाद करतायत. त्यांनी सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना विनंती केल्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी क्रमवार सांगितल्या. जे मी आपणास वारंवार सांगत आलो की सत्याचा आश्रय घेणं म्हणजे काय, तर ते जसं घडलं आहे तसंच्या तसं विदित करणं. आणि मुनी वसिष्ठ कुलगुरू आहेत, सूर्य कुलाचे प्रभू रामचंद्रांचे ते गुरु आहेत. परंतु गुरुच जणू काही आपल्या आचरणातून ही पारदर्शकता आचरणाची सर्वांना दाखवतोय. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा विनंती केली, तत्पश्चात मुनी वसिष्ठ राजा जनकाकडे आले, त्यांच्याशी संवाद केला. राजा जनकाच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली याचं विस्तारपूर्वक विवरण प्रभू रामचंद्रांना केलं. आणि तत्पश्चात राजा जनक आणि भरताचा संवाद, याला जे मुनी वसिष्ठ साक्षी होते, त्यातून भरताच्या हृदयाची देखील अवस्था त्यांनी रामाला सांगितली. भरतजींनी कशा पद्धतीने राजा जनकाच्या विनंतीला उत्तर दिलं, त्याने ज्या शब्दांचा आश्रय घेतला, जो विवेक, जी परिपक्वता त्याच्या बोलण्यामधून राजा जनकाला जाणवली, त्याविषयी देखील राजा जनकाच्या समवेत वसिष्ठांनी भरताच्या विषयी अत्यंत गौरव उद्गार प्रभू रामचंद्रांच्या समोर काढले. अशा रीतीने सर्व वृत्तांत वसिष्ठ मुनींनी रामाला सांगितला. परंतु मूळ प्रश्न मात्र अजूनही तसाच होता, कारण रामाने वसिष्ठांना विनंती केली होती की आपण यावरती काहीतरी उपाय करावा. आणि जेव्हा या मूळ प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा जे मुनी वसिष्ठ राजा दशरथाला या राजधर्मातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अचूक उत्तर द्यायचे, जे धर्माला अनुसरून असायचं, जे त्यांच्या विवेक प्रधान दृष्टिकोनातून ते सांगायचे, तेच मुनी वसिष्ठ ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आल्यानंतर मात्र प्रभू रामचंद्रांना म्हणतायत, तात राम जस आय सुदेहू, सो सबु करे मोर मत एहू. रामा, तू मला सांगितलंस की मी काहीतरी या प्रश्नावरती उपाय शोधावा, आणि सर्वांच्या बरोबर विचार विनिमय केल्यानंतर मी याच निष्कर्षाप्रत आलोय की हे तात राम, आम्हा सर्वांचंच असं मत आहे, आणि किंबहुना माझं विशेषत्वाने यावरती अधोरेखित असं मत आहे की हे रामा, तुझी जशी आज्ञा असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण वर्तन करू. बघा,
ज्या प्रभू रामचंद्रांचे गुरु वसिष्ठ आहेत, ते वसिष्ठ आपल्या शिष्यांनाच जणू काही आपल्या या नीती धर्माच्या शिकवणीतून एवढ्या उंचीवरती घेऊन जात आहेत की त्यांनी दिलेली आज्ञा आणि मी सांगितलेली शिकवण यामध्ये आता अजिबात फारकत राहणार नाही. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जशी आज्ञा देतील त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आचरण करूत, हे प्रत्यक्ष गुरु आपल्या शिष्याजवळ व्यक्त करत असलेली ही भावना. आपणा सारिखे करीती तात्काळ, अशी ही त्यांची विलक्षण मनाची स्थिती प्रभू रामचंद्रांच्या समोर होऊन गेली. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांची ही वाणी ऐकली, त्या क्षणी सुनी रघुनाथ जोरी जुग पाणी. परंतु जरी शिष्याला गुरुनी एवढा मोठा अधिकार दिला तरी देखील जेव्हा अशी वेळ येते आणि जेव्हा गुरु शिष्याला जणू काही विनंती वजा आज्ञा करतायत की तू आम्हाला सांग, त्या पद्धतीने आम्ही आचरण करतो, अशा वेळेला आपण कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया द्यावी हे जणू काही प्रभू रामचंद्रांचं आचरण आपल्याला सांगतंय. सुनी रघुनाथ जोरी जुग पाणी. सद्गुरूच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे एवढं सोपं नसतं सज्जनो. श्री महाराज देखील बऱ्याचदा आपल्या अगदी निकटवर्तीयांची परीक्षा घेताना कुठला तरी एखादा संदर्भ घ्यायचे, मग तो कदाचित एखाद्या अद्वैत ग्रंथातला असो, एखादा पुराणातला असो, आणि त्यावरती तुम्हाला काय वाटतंय असा प्रश्न ते बऱ्याचदा आपल्या निकटवर्तीयांना विचारायचे. आणि जेव्हा सर्वांची मतं ऐकल्यानंतर जर एखादा, महाराज मला खरंच काही कळत नाही हो, हे अत्यंत प्रामाणिकपणे वारंवार विचारूनही विदित करतो, महाराज त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही. हे ज्याला कळालं त्याला सर्व कळालं. बघा, बहुतांश वेळेला आम्हाला जे कळालेलं नसतं हेच आम्ही जणू काही कळालं आहे अशा पद्धतीने अशा लोकांसमोर बोलतो ज्यांना सर्व काही कळालेलं असतं. ही धृष्टता आहे, हा दिलेल्या स्वातंत्र्याचा उपमर्द आहे. आणि त्यामुळं आपल्याला नेमकं मौन कसं राहता येईल, आणि जर उत्तर देण्याची वेळ आलीच तर ब्रह्मानंद महाराजांसारखी आपल्याला समय सूचकता कशी प्राप्त करता येईल, हा खऱ्या अर्थाने अभ्यासाचा भाग आहे. जेव्हा ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांच्या मागे उभे आहेत, सज्जनगडावरून आलेले काही रामदासी श्री महाराजांना विचारतायत की आम्ही ऐकलंय की आपण समर्थांचे अवतार आहात, यावरती आपलं काय म्हणणं आहे. आता हा एवढा थेट प्रश्न आलाय ज्याचं उत्तर होय किंवा नाही या प्रश्नाच्या आधाराने या रामदासी मंडळींना अपेक्षित होतं. महाराज म्हणाले, अहो मी एक सामान्य दीनदास आहे, रामाचा दास आहे, त्याच्या नामावरती माझं प्रेम आहे, मला यामधली कुठलीच गती नाही, मला हे काहीच कळत नाही. पण हो, माझा ब्रह्मानंद आहे ना, माझा बुवा अत्यंत हुशार आहे बरं का, षटशास्त्री आहे तो, त्याला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारा, तो निश्चित सांगू शकेन. त्या क्षणी सर्वांची दृष्टी ब्रह्मानंद महाराजांच्याकडे वळली. आता या धर्मसभेमध्ये महाराजांनी जो प्रश्न अत्यंत खुबीने ब्रह्मानंदांच्याकडे पाठवला, त्यामध्ये ब्रह्मानंदांच्या देखील दास्यत्वाची परीक्षाच होती. ब्रह्मानंद महाराज मान खाली घालून उभे आहेत, महाराजांच्या चरणांकडे दृष्टी आहे, कंठ गैवरून आलेला आहे आणि सद्गदित अंतःकरणातून शब्द उमटतायत की श्री महाराज हे प्रत्यक्ष समर्थांचेच अवतार आहेत, ह्यात काही शंकाच नाही. परंतु त्यांना ह्या जन्मामध्ये मात्र
कल्याण शिष्याची प्राप्ती झाली नाही. म्हणजे स्वतः आपल्या गुरुचं नाव मोठं करत असताना आपल्याला कल्याण शिष्य या उपाधीमधून ब्रह्मानंदाने किती सहजतेने दूर ठेवलं, ही समय सूचकता आहे बघा. अशा धर्मसभेमध्ये जेव्हा गुरु शिष्याला प्रश्न विचारतोय, त्याला मोठेपण देतोय, त्याला जास्त कळतंय, अशा पद्धतीने विदित करतो. आणि त्यावेळेला जर शिष्याने ही वचनं खरंच समजली, अंगाला लावून घेतली की आपले गुरु आता आपल्यापेक्षा ज्ञानाने लहान झालेत की काय, असा मनामध्ये त्याने कुठला विकल्प करून घेतला, तर हेच गुरुसेवेमध्ये जणू काही न्यूनता आणणारं ठरतं सज्जनो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी आपले दोन्ही हात जोडले आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपल्या बुद्धीचा अहंकार लपवत केलेला देखावा नव्हता. त्यांची अत्यंत सत्य, सरळ आणि कोमल वाणी होती. बोले सत्य, सरल, मृदुबानी. हे फार महत्वाचं आहे. दिखावा तर आम्हाला खूप काही करता येतो आणि मग सभेतून बाहेर आल्यानंतर मोठ्या फुशारक्या मारत सांगता येतं की बघितलं ना कसं माझं महत्व आहे, कशा पद्धतीने माझे गुरु मला मान्यता देतात. हा सर्व दंभ असू शकतो सज्जनो. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी आम्हाला आपल्या गुरुच्या समोर वागताना जी आमची वाणी असेल ती वाणी कशी असावी याविषयी जणू काही ही त्रिसूत्री दिली. बोले सत्य, सरल, मृदुबानी. ती सत्य असावी, जे माझ्या हृदयामध्ये आहे तेच मी वैखरीने प्रगट करावं, ही सत्यता. ती सरळ असावी, ज्यामध्ये कुठलाही छल कपट दंभ नाही. आणि ती अहंकार विरहित, कुठल्याही प्रकारची टोचणी नसलेली मृदू असावी. आणि अशा वाणीला हात जोडून प्रभू रामचंद्र या सभेमध्ये उच्चारण करतायत आणि म्हणतायत, विद्यमान आपुनी मिथिलेसु, मोर कहब सब भांति भदेसु. राउर राय रजायसु होई, राउरी सपत सही सिर सोही. हे स्वामी, अहो आपण काय बोलत आहात? मी तुमच्या चरणांचा दास आहे. आपल्याला राज्याभिषेकामधला तो प्रसंग आठवतच असेल की प्रभू रामचंद्रांना शिकवण द्यावी यासाठी वसिष्ठ प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये येतात. आणि जेव्हा रामाला कळतं की वसिष्ठ आपल्या दरवाजात आलेले आहेत आपल्याला शिकवण देण्यासाठी, त्या क्षणी राम धावत जाऊन वसिष्ठांना म्हणतो की खरं तर स्वामींचं आपल्या घरामध्ये येणं हा सर्व मंगलाचं मंगल आहे, यात काही शंका नाही. परंतु धर्म आणि नीतीला जर अनुसरून काही करायचं असेल तर गुरुच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी शिष्यानेच त्याच्या चरणांशी जाणं योग्य ठरतं. मला आपण बोलवून घेतलं असतं. आणि इथं राजा दशरथाच्या ज्या काही अत्यंत अल्प अशा ज्या कड्या बिनसलेल्या आहेत चरित्रामधल्या, त्यातील एक कडी आपल्याला दिसते की राजा दशरथाने वसिष्ठांना निरोप पाठवला की तुम्ही रामाकडे जाऊन त्याला शिकवण द्या. आणि तोच राम आपल्या वडिलांची ही झालेली एक छोटीशी धृष्टता किती सुंदर पद्धतीने वसिष्ठांच्या समोर व्यक्त करतोय की आपण आला हे नीतीला धरून नाही, आपण मला बोलवून घ्यायला हवं होतं. मी आपल्या चरणांचा दास आहे. असा राम जो आपल्या कुलगुरूंना एवढा बहुमान देतोय, ज्याच्या हृदयात त्यांच्याविषयी एवढा विलक्षण आदर आहे, आणि त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या जागेवरती असलेले, वडिलांसमान असलेले राजा जनक, जे केवळ नात्यानेच आपले सासरे नाहीत तर परमार्थाच्या दृष्टीने देखील जे अधिकारी आहेत, जे ज्ञान संपन्न आहेत, विदेही आहेत, असे राजा जनक, मुनी वसिष्ठ, आपल्याला ज्यांनी सर्व प्रकारे या जीवनामध्ये मोठं केलं असे विश्वामित्र, असा हा सर्व एवढा मोठा संत समाज समोर असताना, त्याचबरोबर अनेक मोठे साधू संत जे या चित्रकूटामध्ये तपस्या करत आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये
जेव्हा वसिष्ठ रामाला म्हणतायत की तू आम्हाला जशी आज्ञा देशील त्याप्रमाणे आम्ही आचरण करणार, त्या क्षणी राम म्हणतो की जिथं आपण आणि राजा जनक उपस्थित आहात, विराजमान आहात, अशा या सभेमध्ये माझं काहीही बोलणं हे अनुचित ठरेल. त्यामुळं या सभेचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाचे सर्वाधिकार मी आपणास आणि राजा जनकाकडे सोपवतो. आपण वरिष्ठ आहात, सर्व दृष्टीने लेकरांवरती आपण अनुग्रह करावा आणि आपण जशी आज्ञा द्याल त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण त्या आज्ञेचं आचरण करतो. आणि हे करत असताना प्रभू रामचंद्र शपथ घेऊन सांगतात, राऊरी सपथ सही सिर सोई. मी आपलीच शपथ घेऊन सांगतो की सर्वांच्यासाठी आपली आज्ञा ही सत्यच असेल आणि ती आज्ञा आम्ही सर्वजण शिरोधार्य मानूत. बघा, हा किती एक विलक्षण मोठा चौकोन तयार झालेला आहे. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना विनंती केली की आपण उत्तर द्या. वसिष्ठांनी राजा जनकाला विनंती केली की आपण उत्तर द्या. राजा जनकाने भरताला विनंती केली की भरता तू आज्ञा दे. भरत म्हणतायत की प्रभू रामचंद्र जे सांगतील त्या पद्धतीने आपण आचरण करू. बरोबर चौकोनाच्या या 4 टोकांवरती असलेली ही 4 तत्व आहेत. बघा, आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी राजा जनक आणि मुनी वसिष्ठ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही आचरण करू हे म्हणताच एक विलक्षण मौन त्या सभेमध्ये पसरलंय. इथं प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतलेली आहे, त्यामुळं मुनी वसिष्ठ आणि राजा जनक देखील संकोचित झाले, स्तंभित झाले. दोघं एकमेकांकडे पाहतायत, मान खाली घातली जाते. काय करावं काही कळत नाही. क्षणभराचं हे मौन हळूहळू संपूर्ण सभेला व्यापून काळाच्या पलीकडे जाऊ लागलंय. कोणालाच काय बोलावं काही कळत नाहीये. सर्वजण अत्यंत स्तंभित झालेत आणि हळूहळू प्रत्येकाची नजर भरताच्या दिशेने वळू लागलेली आहे. जो भरत या सभेमध्ये एका कोपऱ्यामध्ये आसनस्थ आहे. अशा भरताच्याकडं ही सर्व संत मंडळी, ही ऋषी मुनी सर्वजण मोठ्या आशेने पाहू लागलेत की आता या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी भरता तुला आपलं मौन सोडावंच लागेल आणि तुला प्रभू रामचंद्रांशी थेट संवाद करावाच लागेल. सज्जन हो, आता या धर्मसभेच्या पुढील संवादाची चर्चा आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.